आपल्या जागेवर उभा राहायचं आहे। विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे आणि ज्येष्ठ नेते जनार्दन ठाकूर सर यांना नंदू सर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानपन्न व्हायचं। हा नंबर 1 ला राहायला पाहिजे महाराष्ट्रात सुद्धा आणि अन्य ठिकाणी काम करत असताना नांदेडचा उल्लेख गौरवाने करता यावा हा निश्चित आपल्याला करावा लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की मागच्या सदस्य नोंदणीमध्ये आपण 14 कोटी सेवक महिला भगिनी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी प्रथम मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। हा केवळ भारतीय जनता स्थापना दिवस आहे याचं महत्त्व तर आहेच, पण आजचा दिवस अंत्योदयाचा विचार घेऊन राष्ट्र उभारणीसाठी समर्पित असलेल्या लाखो कार्यकर्त्यांचा त्यागाचा आणि परिश्रमाचा हा उत्सव आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व एक अनन्य महत्त्व आहे। आणि त्याचबरोबर या स्थापना दिवसाच्या बरोबरच माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला सुद्धा अतिशय हा महत्त्वाचा दिवस यासाठी आहे की 2 वर्षापूर्वी याच एप्रिल 2024 ला मी प्रथमच देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून सुद्धा मी शपथ घेऊन पदग्रहण त्या दिवशी केलं होतं। त्यामुळे भाजपचा स्थापना दिवस आणि माझं राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी होणारं पदग्रहण सभागृहामध्ये हा दिवस दोन्ही अर्थाने माझ्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। आणि तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी सुद्धा त्याच दिवशी त्याच वेळेस त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर शपथ घेण्याचं काम त्या दिवशी केलं होतं। तेव्हा नड्डाजींचं सुद्धा विशेष आठवण त्या दिवसाची मला एक योगायोग म्हणावं लागेल की आम्ही सर्वजण त्या ठिकाणी खासदार म्हणून देशाच्या आणि पक्षाच्या सेवेमध्ये समर्पित झालेलो आहोत। मित्रहो, भाजपाच्या मध्ये काम करत असताना बरीचशी मंडळी जुनी आहेत, बरीचशी मंडळी त्यानंतरही सामील झालेली आहेत, पण सर्वांच्या ध्यानामनामध्ये एक भूमिका मात्र पक्की आहे की भाजपामध्ये शिस्त, नियोजनबद्धता, सूक्ष्म व्यवस्थापन आणि रिझल्ट ओरिएंटेड काम हे आपण पाहत आहोत। आणि आपल्याला जो काही यश मिळत आहे, केंद्रीय नेतृत्व असेल, महाराष्ट्राचं नेतृत्व असेल आणि जिल्ह्यामध्ये आपण सर्व काम जे करत आहोत ते काय विशिष्ट साच्यामध्ये न राहता आपण शिस्तबद्ध पद्धतीने बदललेल्या परिस्थितीला अनुसरून निर्णय घेत असताना आपण काळजी ही घेतली की लोकाभिमुख नेतृत्व या पक्षाला मिळालं पाहिजे, काम करणाऱ्या लोकांना संधी मिळाली पाहिजे। आणि मला खात्री आहे 100% हे जरी म्हणजे झालं नसेल तरी बऱ्याच अंशी हे शक्य झालं आणि त्यामुळेच नांदेड महानगरपालिका असो आणि जिल्ह्यातल्या काही नगरपालिका असो आपलं यश घवघवीत यश आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालं आणि भाजपची ताकद पहिल्यापेक्षा निश्चितच जास्त आहे। हा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आपण गौरवाने उल्लेख करतो, पण मला याचा गौरव निश्चित आहे की देशात मोठा पक्ष होत असताना नांदेड जिल्ह्यात सुद्धा आज भाजप नंबर 1 ला आहे हे मी म्हणलं चुकी ठरणार।